नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 5 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 94 घटकाची माहिती सांगणार आहे. SRPF चालक, बँड्समन, कारागृह शिपाई याबद्दल. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत असतो, कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास 94 घटकाची माहिती सांगणार आहे, कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा, रत्नागिरी बँड्समन या ठिकाणी जवळपास 600 प्लस अर्ज आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, ज्यांनी सुद्धा आज फॉर्म भरला असेल, ज्या पण विद्यार्थ्यांनी 5 एप्रिलला फॉर्म भरला असेल किंवा 4 एप्रिलला फॉर्म भरला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओखाली कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचं टोकन क्रमांक टाका आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका. तर तुमचं सुद्धा मित्रांनो व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर तुमच्यापासून विद्यार्थ्यांना मित्रांनो फायदा होणार आहे. तर ज्यांनी सुद्धा मित्रांनो खरंच फॉर्म भरला असेल आणि इमानदारीने मित्रांनो कमेंट करा, ठीक आहे. काही फेक वगैरे तुम्ही या ठिकाणी कमेंट वगैरे करू नका, कारण की फेक कमेंट करसान तर मी डिलीट करून देणार आहे त्या ठिकाणी, ठीक आहे. तर काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा म्हणून. तर काल काही विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती, तर त्या विद्यार्थ्यांचे यूट्यूबरचे कमेंट मी तुम्हाला दाखवून देतो कालचे, कुठे किती अर्ज आले याबद्दल. त्यानंतर इकडले जिल्हे आपण कव्हर करणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता. तर तुमचा जिल्हा जर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची माहिती भेटली ना, तर तुम्ही अशा प्रकारे कमेंट करू शकता आपल्या व्हिडिओखाली. तुमचा जिल्हा टाकायचा, इथं किती फॉर्म आले. तर या ठिकाणी काही ना काही विद्यार्थी येते आणि त्या ठिकाणी रिप्लाय देऊन देते. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पुणे सिटी ड्रायव्हरला 9,800 सांगत आहे, 9,890 प्लस, ठीक आहे. एवढे पुणे सिटी ड्रायव्हरला सांगत आहे. त्यानंतर पहा, नागपूर सिटीला 37,800 प्लस सांगत आहे. त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर तुम्ही बघू शकता मीरा भाईंदरला हे 15,000 प्लस सांगत आहे. रत्नागिरीला 9,000 प्लस सांगत आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अमरावती ड्रायव्हर या ठिकाणी 2,100 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा ड्रायव्हरला 2,000 प्लस अर्ज आलेले आहे. SP यवतमाळला 4,610 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF सोलापूर गट क्रमांक 10ला 16,400 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी चालकला 4,490 प्लस अर्ज आलेले आहे. लातूर ड्रायव्हरला 4,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृहाला तुम्ही बघू शकता 42,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई बँड्समन आहे, तर या ठिकाणी 5,100 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबई ड्रायव्हरला 56,000 प्लस अर्ज आलेले आहे. SP सातारा या ठिकाणी 3,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 30,000 प्लस अर्ज आलेले आहे. नगर ड्रायव्हरला 2,900 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड बँड्समनला 5,019 अर्ज आलेले आहे. पोलीस बँड्समन ठाणेला 5,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे ग्रामीणला 29,100 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूरला SRPF कोल्हापूरला 12,300 अर्ज आले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 2,800 प्लस अर्ज आले आहे. सोलापूरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6,700 प्लस अर्ज आले आहे. सोलापूर शहरला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5,300 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदरला 11,000 प्लस अर्ज आलेले आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी तुम्ही बघू शकता 12,000 प्लस अर्ज आले आहे. रत्नागिरी पोलीसला 9,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे शहरला 8,900 प्लस अर्ज आले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 16,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर हिंगोली SRPFला 16,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता CP मुंबईला 2,22,000 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 1,800 प्लस अर्ज आले आहे. यवतमाळला 5,900 प्लस अर्ज आले आहे. बीड या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5,900 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले आहे. लातूर या ठिकाणी सुद्धा 5,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा पोलीसला 1,100 प्लस अर्ज आलेले आहे. जालना या ठिकाणी बघू शकता 6,890 प्लस अर्ज आले आहे. SP रायगडला 15,100 प्लस अर्ज आले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 4,990 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SP बीड आहे, तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आलेले आहे. SP नंदुरबारला 6,900 प्लस अर्ज आले.
पुणे रेल्वे ड्रायव्हरला 2100 प्लस अर्ज आलेले आहे. रायगडला तुम्ही बघू शकता 5700 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृह 70,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणेला 16,900 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF धुळेला तुम्ही बघू शकता 18,400 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणेला 21,000 प्लस अर्ज आलेले आहे. सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अकोला आहे, या ठिकाणी जवळपास 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे फॉर्मची संख्या आहे तर तुम्हाला आताच सांगून देतो, फॉर्मची संख्या मित्रांनो प्रत्येक मिनिटानं फॉर्मची संख्या वाढत आहे. प्रत्येक घंट्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि सर्वात जास्त CP मुंबई या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे, कारण की त्या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहे आणि सर्वात जास्त विद्यार्थी हे त्या ठिकाणीच फॉर्म भरत आहे CP मुंबई या ठिकाणी. ठीक आहे, तर CP मुंबईला जास्त फॉर्म येण्याचे जास्त चान्सेस आहे मित्रांनो, दाट शक्यता आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल 5 एप्रिलला किंवा 4 एप्रिलला, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचा टोकन क्रमांक, फॉर्मवरचा टोकन क्रमांकावर जिल्ह्याचं नाव या ठिकाणी व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. त्यानंतर SRPF अमरावती या ठिकाणी बघू शकता 21,200 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले विद्यार्थी मित्रांनो. ठाणे ग्रामीणला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगरला 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF नवी मुंबईला 18,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. बुलढाणा या ठिकाणी बघू शकता 5,980 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF जालनाला 16,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक 8ला 29,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. ठाणे शहरला 14,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे, तर मीरा भाईंदर या ठिकाणी बघू शकता 17,900 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्गला 7,500 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी तुम्ही बघू शकता आतापर्यंत 70,000 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई आहे, तर नवी मुंबई या ठिकाणी जवळपास 15,970 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, गोंदिया आहे, तर गोंदिया या ठिकाणी जवळपास तुम्ही बघू शकता 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत गोंदिया या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF बिरसी कॅम्प गोंदिया आहे, तर 15 आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया, तर या ठिकाणी सुद्धा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झाले असेल. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी 5,200 प्लस अर्ज दाखल झालेले आहे. नागपूर सिटीला 22,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहला 51,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी बघू शकता 59,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP नांदेडला 10,500 प्लस अर्ज आलेले आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. 5 एप्रिलला कुठे किती अर्ज आले 94 घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.